नमस्कार. मी प्रतीक्षा अनंतराव हिंगे, उपशिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव घेणन. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद पण शिक्षण चालू. अंतर्गत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये त्यानिमित्ताने स्टे होम स्टडी ऑनलाईन या लॉकडाऊनमधील शैक्षणिक कार्याचा आढावा विविध उपक्रमातून मांडण्याचा छोटासा प्रयत्न. सर्वप्रथम मी या उपक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून लाभलेले केंद्रप्रमुख आदरणीय श्री संदीप जाधव सर व प्रेरणास्थान असणारे पंचायत समिती खेडचे गटशिक्षणाधिकारी आदरणीय श्री संजय नाईकडे साहेब यांचे विशेष आभार मानते. MTS राज्यस्तरीय मंथन स्पर्धा परीक्षेचा ऑनलाईन निकाल लागला. या स्पर्धा परीक्षेत माझ्या वर्गातील विद्यार्थी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत झळकले, ज्यामुळे शाळेच्या शैक्षणिक इतिहासात एक नवा अध्याय लिहिला गेला व विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये नवचैतन्य सळसळू लागले. या छोट्याशा कार्याची दखल याच गावातील उच्च विद्याविभूषित व्यक्तिमत्व, शाश्वत ग्रामविकास संकल्पनेचे प्रणेते आदरणीय प्रोफेसर डॉक्टर कैलास बवले सर यांनी प्राधान्यक्रमाने घेतली आणि त्यांनी ब्रॉडकास्टिंग व्हर्च्युअल ऑनलाईन प्रणाली उपलब्ध करून दिली. याकरिता कर्डिलेवाडी शाळेचे शाळाप्रमुख आदरणीय गुरुवर्य श्री सकट सरांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. मी स्वतः 1 एप्रिल 2020 पासून माझ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वर्ग घेऊ लागले, परंतु या प्रणालीमधील मर्यादा लक्षात घेता झूम ॲप या परिपूर्ण ऑनलाईन शिक्षण प्रणालीची माहिती संबंधित पालक वर्गाला दिली. परत एकदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं, जसं की आर्थिक परिस्थितीच्या विवंचनेत अडकलेला पालकवर्ग, अँड्रॉइड मोबाईलची अनुपलब्धता, शैक्षणिक साहित्यांचा अभाव या सर्व घटकांचा तसेच गावातील भौगोलिक परिस्थितीचा सखोल विचार करून पालकांचे विभागानुसार गट तयार करून काही पालकांची गटप्रमुख म्हणून निवड केली व ऑनलाईन वर्ग घेण्याकरिता त्यांना मार्गदर्शन केले. त्यासाठी पालक भगिनींपैकी सौ पल्लवीताई बवले व सौ सुवर्णाताई घेणन यांच्या मदतीने वर्गाचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला. ऑनलाईन वर्गाची जबाबदारी पालकांनी अगदी उत्तमरित्या सांभाळली. विद्यार्थी व पालक यांच्यातील उत्साह माझ्यासाठी नवी उमेद आणि प्रेरणा ठरत होते. जे विद्यार्थी 10% ऑफलाईन शिक्षण घेत होते त्यांना आठवड्यातून 1 दिवस आमच्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत होते. छंद जोपासूया स्वतःचे, शिक्षण घेऊया संस्काराचे याला अनुसरून मुले स्वावलंबनाचे धडे गिरवू लागली. यामध्ये शेतीकाम, घरकाम, पाठांतर, वाचन, ऑनलाईन विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेणं या गोष्टी करू लागली. 21 जून जागतिक योगा दिनाचे औचित्य साधून रोज सकाळी 6 ते 7 या वेळेत विद्यार्थी, माता व पालकांचे योग वर्ग घेऊ लागले. त्याबरोबरने संतुलित आहार, कोरोना जागृती, व्यवहार कौशल्य यासंबंधी मार्गदर्शन केले. याचा खूप चांगला परिणाम म्हणजे आजूबाजूच्या गावातील इंग्रजी माध्यमाची मुलं सुद्धा व्हॉट्सअप ग्रुप या माध्यमातून आम्हाला जोडली गेली. अगदी अध्ययनक्षम विद्यार्थी ऑफलाईन ऑनलाईन या शिक्षण प्रवाहात येऊ लागले. त्यामुळे मला एक शिक्षक म्हणून मनस्वी आनंद होत होता, जो शब्दात सांगणं कठीण आहे. या संपूर्ण प्रवासामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व आजी-माजी सदस्य व अध्यक्ष तसेच सुज्ञ पालक, माजी विद्यार्थी व गावातील ग्रामस्थांचे तसेच शाळेतील सहकारी शिक्षक वृंद, गावचे सरपंच व सदस्य या सर्वांचे मी मनापासून आभार मानते व ऋण व्यक्त करते. गुणवत्ता विकास हाच माझा ध्यास या प्रेरक विचाराने मी माझ्या मनातील भावनांना पूर्णविराम देते. धन्यवाद.